रायगडाच्या पायथ्याशी त्या टकमाक टोकाच्या खाली जी दरी आहे तिथून एक प्रचंड जीवघेणी किंकाळी येते आणि ती किंकाळी तिथली शांतता भंग करते. ही किंकाळी ऐकणाऱ्या सखाराम नावाच्या माणसाच्या कानात जणू काही वितळलेलं शिसं ओतलं जातं. बरोबर. आपल्यासमोर जी काही कागदपत्र आणि नोंदी आहेत त्यातून सखारामची एक विलक्षण कहाणी समोर येते. हो. ही कहाणी एका सामान्य माणसाची आहे जो एकाच दिवसात न्याय, सूड आणि विश्वासघात या तिन्हीच्या चक्रात अडकतो. अगदी. आणि या कहाणीचा प्रत्येक टप्पा आपल्याला त्या काळातला समाज, राजकारण आणि मानवी स्वभाव यावर विचार करायला भाग पाडतो. बरोबर. आपल्या स्रोतांनुसार ही गोष्ट फक्त सखारामची नाहीये. ही गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या एका नव्या व्यवस्थेची. अच्छा. आणि त्या व्यवस्थेवर सामान्य माणसाने ठेवलेल्या विश्वासाची. चला तर मग या कागदपत्रांच्या आधारे सखारामच्या प्रवासाचा मागोवा घेऊया. तर मग सुरुवातीला या सखारामची ओळख करून घेऊया. कोण होता हा माणूस? स्रोतांनुसार तो एक श्रीमंत सावकार आहे. म्हणजे त्याच्याकडे शेकडो शेळ्या, मेंढ्या, गुरढोरं आहेत. हो, मोठा पसारा होता त्याचा. जंगलातून लाकूड आणण्याचा आणि पशुपालनाचा त्याचा व्यवसाय आहे. गावात त्याला मोठा मान आहे. आणि कौटुंबिक माणूस? हो, त्याला 2 पत्नी आहेत, राधिका आणि अंबिका, आणि एक मुलगा बाळकृष्ण. त्याला तो पांडू म्हणतो. थोडक्यात एक यशस्वी आणि प्रतिष्ठित गृहस्थ. पण इथे त्याची आर्थिक स्थिती जितकी महत्वाची आहे तितकीच महत्वाची आहे त्यावेळची राजकीय परिस्थिती. ती कशी? स्रोतांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की 5 वर्षापूर्वीच बादशाही आक्रमण होऊन गेलं होतं. म्हणजे मुघलांचं? हो, मुघलांनी सगळा परिसर उद्ध्वस्त केला होता. त्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर आता रायगड ही राजधानी झाली आहे आणि शिवाजी महाराज छत्रपती आहेत. हा? अच्छा. म्हणजे एका सामान्य माणसाला, अगदी सखारामसारख्या सावकाराला सुद्धा हो, आता राजापर्यंत पोहोचून न्याय मागण्याची एक संधी, एक आत्मविश्वास मिळाला होता. अगदी बरोबर. जो आधीच्या काळात हीच ती. शक्यच नव्हता. हीच ती आशा आहे जी या संपूर्ण कथानकाच्या मुळाशी आहे. बरोबर. पण एकाच दिवसात 3 अशा घटना घडतात ज्या सखारामचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतात. काय आहेत त्या घटना? पहिली घटना सकाळीच घडते. सखाराम पाहतो की एका फितुराला, म्हणजे एका गद्दाराला, शिक्षा म्हणून टकमाक टोकावरून खाली दरीत फेकलं जातंय. बापरे. राज्याच्या शत्रूंना कशी कठोर शिक्षा दिली जाते हे तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो. आणि मग दुसरी घटना त्याच्या स्वतःच्या कुटुंबासोबत घडते. त्याचा लहान मुलगा पांडू, तो शेळ्या चारायला रानात गेला असताना एका वाघाने कळपावर हल्ला केला. यात त्याच्या 2 मेंढ्या गेल्या. पण पांडूचं काय झालं? घाबरलेला पांडू जीव वाचवण्यासाठी एका झाडाच्या उंच फांदीवर जाऊन अडकला. अच्छा. आणि इथेच तिसरी आणि सगळ्यात रहस्यमयी घटना घडते. कोणती? ज्यावेळी पांडू असा मृत्यूच्या छायेत घाबरून झाडावर अडकलेला असतो तेव्हा तिथे एक अनोळखी माणूस उभा असतो. एक अनोळखी माणूस. आणि त्याचं वर्णन मोठं विचित्र आहे. अंगावर काळ्या कांबळ्याची घोंगडी, हातात एक मोठी काठी आणि गळ्यात चांदीची पेटी. आणि तो करतो काय? आणि तो माणूस त्या घाबरलेल्या लहान मुलाकडे पाहून क्रूरपणे हसत असतो. काय? हसतो. हो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक लहान मुलगा मृत्यूच्या दारात आहे आणि एक अनोळखी व्यक्ती त्याच्यावर हसतीये. हे पाहून तर सखारामच्या तळपायाची आग मस्तकात गेली असेल. अगदी. त्याच्या संताप अनावर झाला. तो ठरवतो की या माणसाला धडा शिकवायचाच. पण तो कायदा हातात घेत नाही. तो थेट महाराजांकडे, न्यायाच्या सर्वोच्च स्थानाकडे दाद मागायला जाण्याचा निर्णय घेतो. पण इथेच नियती एक विचित्र खेळ खेळते. तो काय? ज्या माणसाविरुद्ध दाद मागायला सखाराम निघाला आहे तोच माणूस स्वतः तोल जाऊन दरीत कोसळतो आणि एका फांदीवर अडकतो. हो ना. म्हणजे आता सखाराम समोर एक मोठा नैतिक पेच उभा राहतो. हो ना. आणि या क्षणी त्याचा निर्णय खूप काही सांगून जातो. तो गावकऱ्यांसमोर जाहीर करतो की ज्याने माझ्या मुलाच्या दुःखावर हसण्याचं पाप केलं त्याला कोणीही मदत करायची नाही. त्याला तिथेच तडफडून मरू द्या. हो. हे ऐकून आश्चर्य वाटतं. जो माणूस न्यायासाठी राजाकडे निघालाय तो प्रवासाच्या सुरुवातीलाच स्वतःचा एक क्रूर न्याय लागू करतोय. हा विरोधाभास नाही का? आहेच. आणि हाच त्याच्या व्यक्तिरेखेतील गुंतागुंत दाखवतो. म्हणजे त्याच्या मनात न्यायाची भावना आहे, पण त्याच वेळी सुडाची भावना त्याहून जास्त प्रबळ आहे. अच्छा. तो एकाच वेळी व्यवस्थेवर विश्वास ठेवणारा नागरिक आहे आणि दुसऱ्या क्षणी एका पित्याच्या भूमिकेतून सूड घेणारा माणूस आहे. हीच त्याच्या मनातली लढाई आहे. मग तो आपले 3 विश्वासू साथीदार मल्हारी, सर्जा आणि नारायण यांना सोबत घेतो आणि रायगडावर जायचा निश्चय करतो. आणि या कठीण प्रवासाला निघताना
त्याला महाराजांच्या राज्याभिषेकाची आठवण येते. तो भव्य सोहळा, तो उत्साह, ते आठवून त्याच्या मनात एक नवी उमेद जागी होते की या राज्यात आपल्याला न्याय नक्की मिळेल. आणि ही उमेद गरजेचीच होती, कारण रायगडावर पोचल्यावर त्यानं एक वेगळंच धक्कादायक चित्र दिसतं. काय दिसतं? गडावर हजारो लोकांची गर्दी आहे, पिण्याच्या पाण्याची भयंकर टंचाई, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराजांनी गडावरून खाली उतरण्याचे सगळे चोर रस्ते आणि गुप्त मार्ग बंद करून टाकले होते. म्हणजे गड जणू काही एका अदृश्य कैदेत होता. अगदी. म्हणजे राजधानीतच काहीतरी मोठं संकट उभं राहिलं होतं. पण ते संकट नेमकं काय होतं याचा काही उल्लेख आहे का स्रोतांमध्ये? नाही, स्पष्ट उल्लेख नाही, पण परिस्थितीवरून अंदाज लावता येतो. एक तर बाहेरून शत्रूच्या आक्रमणाची भीती असावी, किंवा गडावरच एखादा मोठा कट शिजत असावा. बरोबर, ज्यामुळे महाराजांना एवढी कठोर पावलं उचलावी लागली. आणि या गोंधळात भर घालणारी आणखी एक भयानक गोष्ट तिथे घडत होती. ही म्हणजे पणेओढण माणसं खाली कोसळण्याची घटना. हो, सखाराम आणि त्याचे साथीदार पाहतात की अनेक माणसं अनाकलनीयरित्या कड्यावरून खाली पडत आहेत आणि त्यांच्या किंकाळ्या दरीत घुमत आहेत. हे कोण लोक आहेत? त्यांना कोणी ढकलून देत आहे की ते आत्महत्या करत आहेत? काहीच कळत नाहीये. हे पाहून ते चौघेही आतून हादरतात. या सगळ्या गूढ परिस्थितीमुळे एक प्रश्न निर्माण होतो की सखारामचं ध्येय खरंच फक्त त्या अडकलेल्या माणसाचा सूड घेणं आहे का? बरोबर, कारण गडावरची परिस्थिती त्याच्या वैयक्तिक समस्येपेक्षा कितीतरी पटीने गंभीर आहे. सुरुवातीला आपल्याला वाटतं की तो फक्त अपमानाचा बदला घेण्यासाठी एवढा धोका पत्करतोय. पण इथेच ही कथा एक मोठं वळण घेते, जे त्याच्या चारित्र्यावर आणि ध्येयावर नवा प्रकाश टाकतं. हो, जेव्हा त्याचे साथीदार त्याला विचारतात की आपण नक्की काय करणार आहोत, तेव्हा सखाराम आपलं खरं ध्येय उघड करतो. आणि तो जे बोलतो ते खूप महत्वाचं आहे. तो म्हणतो, अरे आजवर घर संसार पाहतच आलोय आपण. ही असली मेलेनी मडी किती दिवस घालणार आपणाला? खंडोबाचा भंडारा लावायला आपण निघालोय. आणि हा खंडोबाचा भंडारा म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. हा एक प्रतिकात्मक शब्दप्रयोग आहे. अगदी. त्याचा अर्थ आहे धान्याचे कोठार. सखाराम आपल्या साथीदारांना सांगतो की त्याचा खरा उद्देश महाराजांची परवानगी घेऊन दुष्काळात लोकांना मदत करण्यासाठी एक मोठं धान्याचं कोठार बांधणं आहे. अरे वा. त्याचं म्हणणं आहे की लोकांना अन्नाची सोय झाली तर चोरी, दरोडे कमी होतील आणि राज्यालाही फायदा होईल. म्हणजे त्याचा वैयक्तिक राग एका मोठ्या सामाजिक ध्येयाखाली झाकला गेला होता. हो. सूड हे फक्त एक निमित्त होतं आणि त्याचा मूळ उद्देश समाजासाठी काहीतरी करणं हा होता. या एका क्षणात सखाराम एका सामान्य सावकारातून एका दूरदृष्टी असलेल्या समाजसेवकाच्या भूमिकेत जातो. अगदी. तो म्हणतो, राजा देमाणूस आहे आपलं संकट नक्की त्याच्या ध्यानी येईल. त्याचा महाराजांच्या न्यायावर आणि दूरदृष्टीवर पूर्ण विश्वास आहे. हो, त्याला खात्री आहे की राजा प्रजेच्या भल्याची ही योजना नक्की मान्य करेल. म्हणजे त्या अडकलेल्या माणसापर्यंत पोचणं हे त्या मोठ्या ध्येयाचा फक्त एक भाग आहे. बरोबर. तो त्या माणसाला शिक्षा तर देणारच आहे, पण त्यासोबतच आपल्या मोठ्या ध्येयाचा प्रस्तावही राजासमोर ठेवणार आहे. आत्ता मात्र या प्रवासाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे. मग हे चौघेजण मल्हारी, सर्जा, नारायण आणि सखाराम तो धोकादायक कडा उतरण्याची तयारी सुरू करतात. हो, आणि हा प्रवास आता फक्त सुडाचा नाही तर एका मोठ्या स्वप्नपूर्तीचा प्रवास बनला आहे. आणि हा प्रवास अत्यंत धोकादायक आहे. हो ना. कड्याला असलेल्या पावलांच्या खुणांवरून, ज्याला पायठाण म्हटलंय, ते खाली उतरू लागतात. कमरेला दोरखंड बांधलेले आहेत, हातात कुऱ्हाड्या आहेत. पण या शारीरिक धोक्यापेक्षाही मोठा एक मानसिक धक्का त्यांना बसणार असतो. हो, कडा उतरता उतरता त्यांच्यातलाच एक जण, नारायण, अचानक पूर्णपणे घाबरतो. तो इतका का घाबरतो? फक्त उंचीची भीती असते की अजून काही कारण असतं? नाही, ही फक्त उंचीची भीती नाहीये. तो थरथर कापायला लागतो आणि जे बोलतो त्यातून एका मोठ्या कटाचा सुगावा लागतो. काय म्हणतो तो? तो म्हणतो, गड्यांनो, मला काय ठाऊक होतं असं व्हाल. यो धंदा आजवर असा कवाच वागला नाही. माझं ऐका, मार्ग फिरवा. 4-2 दिवसांनी पाछाडाला सांगावा धाडून सगळी हकीकत महाराजांच्या खासगीत सांगूया, पण आता बाहेर पडूया. 1 मिनिट. यो धंदा आजवर असा कवाच वागला नाही. हां. या वाक्याचा अर्थ स्पष्ट आहे. नारायण फक्त घाबरलेला नाही, तर तो एका मोठ्या कटात सामील आहे आणि आता त्याला पश्चात्ताप होतोय. बरोबर. तो कबुली देण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आणि अशा अत्यंत तणावाच्या क्षणी सखारामची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. काय करतो तो? तो नारायणला धमकी देत नाही, त्याला मारहाण करत नाही. तो शांतपणे पण ठामपणे त्याला थांबवतो. हां. तो रागाने म्हणतो,
महाराजांची खाजगी तुझ्यासारख्याचं ऐकून घ्यायलाच बसली आहे जणू. सारं महाराष्ट्र सांभाळायचंय त्यासनी. जे काही सांगायचंय ते थेट महाराजांनाच सांग. काय कमालीचं मानसिक संतुलन आहे. खरंच, खाली दरीत एक शत्रू अडकला आहे, वर महाराजांपर्यंत पोहोचण्याचं एक मोठं ध्येय आहे आणि सोबत एक मित्र आहे जो आता फितूर निघाला आहे. तरीही तो फक्त व्यवस्थेवर, महाराजांच्या न्यायावर विश्वास ठेवतो. आणि इथेच सखारामच्या विचारांची खोली दिसून येते. हो, या प्रसंगामुळे मल्हारीला तानाजी मालुसऱ्यांच्या पराक्रमाची आठवण येते. आणि मग सखाराम कुस्तीचा एक महत्वाचा डावपेच त्यांना समजावून सांगतो. कोणता डावपेच? तो म्हणतो की कुस्तीमध्ये समोरचा पैलवान कितीही मोठा असला तरी फरक पडत नाही. खरी गोष्ट असते ती पकड. पकड म्हणजे ग्रिप. हो, जर तुमची पकड मजबूत असेल तर तुम्ही मोठ्या पैलवानालाही हरवू शकता. हा पकड किंवा ग्रिपचा संदर्भ इथे खूप महत्वाचा वाटतोय. याचा नक्की अर्थ काय घ्यायचा? याचा खूप मोठा प्रतिकात्मक अर्थ आहे. सध्याच्या परिस्थितीत त्यांच्यासमोरची आव्हानं खूप मोठी आहेत. एक धोकादायक कडा, एक अज्ञात शत्रू, गडावरचा गोंधळ आणि आता तर सोबतचा एक फितूर मित्र. पण सखारामच्या मते या सगळ्यावर मात करायची असेल तर तुमची पकड घट्ट हवी. इथे पकड म्हणजे फक्त दोरीवरची पकड नाही. नाही, तर तुमच्या ध्येयावरची, तुमच्या नीतिमत्तेवरची आणि तुमच्या आत्मविश्वासावरची पकड. जर ती घट्ट असेल तर तुम्ही कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकता. ही खूपच रंजक आणि खोलवर विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पण या सगळ्या गंभीर कथानकात या स्रोतांचे तुकडे जोडताना आम्हाला एक आव्हान समोर आलं. काय? आम्हाला एक असा कागदाचा कपटा मिळाला जो या कथेशी अजिबातच जुळत नाही. हो, हे अनेकदा होतं जेव्हा आपण जुनी कागदपत्र तपासत असतो. कधीकधी त्यात काहीतरी पूर्णपणे असंबंधित गोष्टी मिसळलेल्या आढळतात. आम्हाला एक स्क्रीनशॉट मिळालाय ज्यात तिरकवाडी नावाच्या ठिकाणाचा आणि तिथल्या एका कार्यक्रमाचा उल्लेख आहे. काय लिहिलं त्यात? त्यात लिहिलं आहे की नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे एका नवीन अपडेटमध्ये. आज एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडतंय, तिरकवाडी. या मैदानातील गट क्रमांक 13 सुटला. या गटामध्ये होता पृथ्वीराज खोतवड. अच्छा, म्हणजे हे काहीतरी वेगळंच आहे. बरोबर. आणि पुढे काहीतरी निकालाची माहिती आहे. हे स्पष्ट आहे की हा माहितीचा तुकडा सखाराम रायगड किंवा त्या काळाशी संबंधित नाही. हे कदाचित दुसऱ्याच कुठल्या तरी घटनेचं वार्तांकन आहे जे चुकीने या कागदपत्रांमध्ये सामील झालं आहे. हे एक उत्तम उदाहरण आहे की स्रोतांचा अभ्यास करताना किती काळजी घ्यावी लागते. अगदी. त्यामुळे या माहितीला आपण बाजूला ठेवून आपल्या मुख्य कथेवर परत येऊया. हो, कारण सखाराम आणि त्याचे साथीदार एका अशा निर्णायक क्षणी येऊन पोहोचले आहेत जिथे सगळं काही पणाला लागलं आहे. तर आतापर्यंतच्या या चर्चेचा आपण आढावा घेऊया. सखाराम आणि त्याचे 2 विश्वासू साथीदार एका धोकादायक कड्यावर अडकले आहेत. त्यांच्यासोबत एक असा मित्र आहे ज्याने विश्वासघात केला आहे आणि तो एका मोठ्या कटाचा भाग असल्याची शक्यता आहे. त्यांच्या खाली दरीत एक रहस्यमय शत्रू आहे ज्याच्यामुळे हा सगळा प्रवास सुरू झाला. आणि वर गडावर त्यांचे राजे आहेत ज्यांच्याकडून त्यांना न्यायाची अपेक्षा आहे. पण तिथेही एक अनाकलनीय गोंधळ आणि भीतीचं वातावरण आहे. म्हणजे ते एकाच वेळी वैयक्तिक सूड, एक मोठं सामाजिक ध्येय आणि एका अज्ञात राजकीय कटाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. बरोबर. या कथनाकातून काही महत्वाचे विचार समोर येतात ज्यावर आपण सुरुवातीपासून चर्चा करत आलो आहोत. पहिला म्हणजे न्याय आणि सूड यातील फरक. हो, सखाराम सूडाच्या भावनेने पेटलेला दिसतो, पण त्याचं अंतिम ध्येय हे न्यायाच्या माध्यमातून समाजाचं भलं करणं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे निष्ठा आणि विश्वासघात. खरंय, नारायणची कबुली हादरवून टाकणारी आहे. ती आपल्याला दाखवते की सर्वात मोठे शत्रू कधीकधी आपल्या अगदी जवळचेच असतात. आणि अशा परिस्थितीत संयम आणि व्यवस्थेवरचा विश्वास किती महत्वाचा असतो हे सखारामच्या प्रतिक्रियेतून दिसतं. आणि तिसरा सर्वात महत्वाचा विचार म्हणजे संकटाच्या काळात एका सामान्य माणसाचा असामान्य निश्चय. सखाराम एक सावकार आहे. तो आरामात जगू शकला असता. पण जेव्हा समाजावर संकट येतं तेव्हा तो फक्त स्वतःचा विचार करत नाही. तो धान्याच्या कोठाराची एक मोठी योजना घेऊन थेट राजाकडे जायला निघतो. त्याच्यासाठी रायगड आणि शिवाजी महाराज हे फक्त सत्ता केंद्र नाहीत. नाही, ते आशा आणि अधिकाराचे प्रतीक आहेत. त्याला खात्री आहे की इथे सामान्यातल्या सामान्य माणसालाही न्याय मिळू शकतो. हे कथानक एका अत्यंत उत्कंठावर्धक क्षणी थांबलं आहे. ते कड्यावर आहेत. पुढे काय होणार? नारायण खरं सांगेल का? दरीतल्या माणसाचं काय होईल आणि महाराजांपर्यंत ते पोहोचू शकतील का?
हे काहीच माहीत नाही. आणि म्हणूनच या टप्प्यावर एक विचार मनात येतो जो आपल्या श्रोत्यांनी करावा. कोणता? सकारामने कुस्तीच्या डावपेचाचा उल्लेख केला होता की प्रतिस्पर्ध्याच्या आकारापेक्षा त्याची पकड महत्वाची असते. सध्याच्या या गुंतागुंतीच्या परिस्थितीत जिथे खाली शत्रू आहे, सोबत एक अविश्वासू मित्र आहे आणि वर राजापर्यंत पोहोचण्याचं ध्येय आहे, तिथे सखारामसाठी खरी पकड कशावर असायला हवी? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. त्याची खरी लढाई नेमकी कोणाशी आहे? बरोबर. त्याने आपली सगळी शक्ती कडा उतरण्याच्या शारीरिक आव्हानावर केंद्रित करायला हवी की राजाला आपले ध्येय पटवून देण्याच्या राजकीय आव्हानावर? की ज्याने त्याचे नुकसान केले त्या दरीतल्या शत्रूशी आणि ज्याने विश्वासघात केला त्या नारायणशी सामना करण्याच्या नैतिक आव्हानावर? त्याची खरी पकड कशावर असली पाहिजे जेणेकरून तो या तिहेरी संकटातून बाहेर पडू शकेल?